मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा जो दौरा केला हा भास आहे असा आरोप संजय राऊत करतात. या भांडूपमध्ये बसून हे आरोप करणं सोपं आहे ना. तेवढं काय अवघड आहे त्याच्यामध्ये. पण थोडं मदत देणारं सरकार आहे. त्यांचे नेते किंवा त्यांचे मालक जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा काय काय आश्वासनं दिली हे विचारा. थोडं विचारा. तेव्हा लाल कार्पेट टाकायचे खालती आणि शेतकऱ्यांना बांधावर भेटायला जायचे. हा, म्हणून ते दोन्ही स्वतः पहिलं तुम्ही काय केलं हे सांगा आणि आम्ही काय करणार आहोत आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला कळेल. साहेब, संभाजी भिडेंनी एक वक्तव्य केलंय. त्यांनी असं म्हटलं की गणपती आणि नवरात्र उत्सव साजरे करताना दांडियासारख्या फालतू गोष्टी करून आपण सणांचे विकृतीकरण केलं असं ते म्हणतात. गुरुजी हे आदरणीय आहेत, ज्येष्ठ आहेत. हिंदू समाजामध्ये हिंदुत्वासाठी त्यांचं फार मोठं काम आहे आणि त्यांच्या ज्येष्ठतेप्रमाणे अगर त्यांनी काही मार्गदर्शन करत असतील तर त्यावर आम्ही भाष्य करू नये. त्यांना ते ज्येष्ठ आहेत, घरातले वडीलधारी असतात, ज्येष्ठ असतात, काही मार्गदर्शन करत असतात. त्यांचा तेवढा अधिकार आहेच ना. गुरुजींनी हिंदुत्व आणि हिंदू समाजामध्ये केलेलं काम हे आपण विसरलो आहे का? आणि म्हणून त्यांना मार्गदर्शन आणि असे सल्ले देण्याचा अधिकार आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार पंचांग बघतंय का आणि सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. सरकार किती मस्तीत वागलं तरी त्याला झुकवण्याची ताकद आपल्यात आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात. वाकून स्वतः दाखवायचं आणि मग आम्हाला झुकवायला प्रयत्न करायचा. मानेचा प्रॉब्लेम, पाठीचा प्रॉब्लेम, झुकणं विकण्याची एवढी मोठी मोठी गोष्टी करू नये. तुम्ही जे काय करू शकला नाही तेवढं आमचं महायुतीचं सरकार निश्चितपणे. ओके तिलारीमध्ये एक माऊसचा गाडी कार सापडली आणि ती अज्ञाताने कोणीतरी जाळली. आता त्या संदर्भात आमची पोलीस चौकशी करतायत. मुळामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा कुठल्या गोष्टी आम्ही खपून घेणार नाही. गौमांस तस्करी आणि या सगळ्या गोष्टी आम्ही काय कोणाला तिथे त्याला सोडणार नाही. त्या संबंधित आमची पोलीस योग्य चौकशी करते आणि कारवाई करणार. सर, हाल ही आपने कोकण रेलवे के संदर्भ में रेलवे साहेब, या संदर्भात आपण कडक आदेश देखील दिले होते की अशा प्रकारे जर गोहत्या होत असेल किंवा त्याची जर विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तरी सुद्धा अशा प्रकारे ना पण सोडली कुठे आहे याचा प्रश्न तरी विचार काय आहे. विचारण्यासाठी प्रश्न विचारतोस की काय? नाही, आणि माझी लिंक गाडी पोलिसांनी पकडली, पोलीस चौकशी करतायत. पुढे पुढे कळेल कुठून कुठून आवाज येतो दांड्यांचा.